नमस्कार. अलिबाग स्पेशल रेसिपीजमध्ये मी रुपाली तुमचं मनापासून स्वागत करते. आज आपण अलिबाग स्पेशल उकडीचे मोदक बनवणार आहोत. चला तर मग सुरू करूया. त्यासाठी मी 2 वाट्या खोबरं घेतले आहे आणि 4-5 चमचे गूळ घेतला आहे. कढईमध्ये 2 चमचे पाणी घेऊन हा गूळ आपण वितळवून घ्यायचा आहे. गूळ तुम्ही आवडीप्रमाणे घेऊ शकता. गूळ कढईला चिकटू नये यासाठी आपण 1 ते 2 चमचे पाणी घेतले होते. गूळ विरघळतोय तोपर्यंत आपण त्यात अर्धा चमचा तूप टाकतोय. थोडीशी वेलची पावडर टाकते. 1 ते 1.5 चमचा ड्रायफ्रूट पावडर टाकते. ही ऑप्शनल आहे. गूळ पूर्णपणे विरघळला आहे. आता आपण त्यामध्ये किसलेले खोबरे टाकायचे आहे. हे आपण छानपैकी गुळामध्ये परतवून घ्यायचे आहे. आपले खोबऱ्याचे सारण तयार झाले आहे. जेवढे पीठ तेवढेच पाणी असे प्रमाण घ्यायचे आहे. मी फक्त अर्धा ग्लास पाणी घेतले आहे. त्यामध्ये हलकेसे तूप आणि मीठ टाकते आहे. पाण्याला उकळ आला की त्यामध्ये आपण अर्धा ग्लास तांदळाचे पीठ टाकायचे आहे. पाण्याला उकळ आलेला आहे. आता आपण ते पीठ यामध्ये टाकूया आणि गॅस लगेच बंद करायचा आहे. आता मी यावर 5 ते 7 मिनिटे झाकण ठेवून देणार आहे. असे केल्याने आपले पीठ चांगले शिजते आणि पीठ मळताना ते जास्त गरम लागत नाही. 5 ते 10 मिनिटांनी मी पीठ मळायला घेतले आहे. पीठ एकदम चांगले मळायचे आहे. त्यामध्ये गुठळ्या राहता कामा नाही. पीठ चांगले मळले नाही तर लाडू बनवताना त्याला चिरा पडू शकतात. आपण जे सारण बनवले आहे त्यातले मी अर्धेच सारण वापरणार आहे. अर्धे सारण मी दुसऱ्या पदार्थासाठी वापरणार आहे. ती व्हिडिओसुद्धा मी लवकरच अपलोड करेन. आपले परफेक्ट छोट्या साईजचे 11 मोदक बनतील. मी 11 गोळे करून घेतले आहेत. सारण घेतलेले आहे. तेल घेतले. एका थालीला तेल लावून घेतलेलं आहे आणि पाणी घेतलं आहे. प्रत्येक गोळा घेताना थोडासा मळून घ्यायचा आहे. त्याला तेल लावून अशा प्रकारे वाटी तयार करून घ्यायची. ही वाटी जास्त जाड ठेवायची नाही किंवा पातळी ठेवायची नाही. जास्त जाड ठेवली तर मोदक पिठूळ लागतात आणि दिसायलाही आकर्षक दिसत नाहीत. आणि जास्त पातळ केली तर मोदक वाफवताना फुटू शकतात आणि आतल्या सारणाचा कलर बाहेर दिसून येतो, म्हणजेच मोदक पांढरे दिसत नाहीत. तुम्ही बघू शकताय आपण बनवलेली वाटी जास्त जाडही नाही आहे आणि पातळही नाही आहे. त्याच्यामध्ये 1 वाटी सारण भरून अशा प्रकारे जेवढ्या जास्त कळ्या आपल्याला पाडता येतील तेवढ्या पाडायच्या आहेत. कळ्या पूर्ण लाडूच्या बुडापासून वरपर्यंत करायच्या आहेत. नुसत्या वर कळ्या पाडल्यात तरी लाडूचा आकार चांगला येणार नाही. अशा प्रकारे जास्तीत जास्त कळ्या पाडायच्या आहेत. अशा प्रकारे बाहेरच्या बाजूने हळूवार प्रेस करून मोदकाचा आकार द्यायचा आहे. ही शेवटची बोथी 1 ते 2 वेळा काढून टाकायची आहे. अशा प्रकारे बघू शकताय. असे केल्याने मोदक अजूनच आकर्षक दिसतात आणि मोदकाच्या वरती टोकाला जास्त पीठ राहत नाही. अशा प्रकारे मी सर्व मोदक करून घेतले आहेत आणि वरती बोथींचे पीठ थोडे थोडे काढून एवढा गोळा तयार झाला आहे. त्याचे आपण 1 छोटेसे थापटे बनवतोय. मोदक जास्त वेळ असे बनवून ठेवायचे नाहीत. तयार झाले की लगेचच वाफवण्यासाठी ठेवून द्यायचे. मी बाजूला इडलीच्या भांड्यामध्ये पाणी उकळत ठेवले आहे. आता ही लाडवांची प्लेट हळूवारपणे इडलीच्या भांड्यामध्ये ठेवूया आणि 15 ते 20 मिनिटे मीडियम टू हाय फ्लेमवर वाफ देऊया. 15 ते 20 मिनिटांनंतर हाताला थंड पाणी लावून एक एक मोदक काढून घ्यायचा आहे.
मोदक गरम असतानाच काढायचे आहेत. थंड झाल्यानंतर काढायला गेलो तर ते एकमेकांना चिकटतात. तुम्हाला जर हे उकडीचे मोदक आवडले असतील तर रेसिपीला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तसेच खाली बेल आयकॉनवर प्रेस करा, म्हणजे माझ्या नवीन नवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचतील. बाप्पाला नैवेद्य दाखवण्याआधी मोदकांवर साजूक तुपाची धार सोडायची आहे. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.